सावली बार प्रकरणावरून आता अनिल परब आक्रमक झालेत। सावली बार प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कायदा पायदळी तुडवला, त्यामुळे योगेश कदमांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी अनिल परबांनी केली आहे। राजकीय दबावामुळे योगेश कदम यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही परब यांनी केलाय। परवाना परत केला म्हणजे यातून सुटका होत नाही असं परब म्हणाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी कणखरपणा दाखवावा आणि कदमांचा राजीनामा घ्यावा असं परबांनी म्हटलेलं आहे। गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर आहे त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे। याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही। परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही। सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता, तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता, तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता, तिकडे वेश्या व्यवसायासाठी दिला नव्हता, तिथे पिकअप पॉइंटसाठी दिलेला नव्हता। मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही। मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत। काल देखील मी काय कारवाई केली, याच्या पूर्वी देखील 3 वेळा छापे पडलेत। परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही। बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बारवरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते। ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा।